أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وسخرنا مع داود الجبال يسبحن والطير وكنا فاعلين. وعلمناه صنعة لبوس لكم لتحصنكم من بأسكم فهل أنتم شاكرون. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد. कल सांगून गेले होते की कालीची आयतेभितर हजरत दाऊद आणि हजरत सुलेमान त्यांची दोघी जाणां भितर का सिफत होती हेजे बारा सांगून गेले होते. ताजी कोणती आयत तिलावत करून गेली. हेजे भितर हजरत दाऊद अलैहिस्सलामची मखसूस का सिफत होती. दोन सिफात हरी इशारा करून गेली. फरमाता अल्लाह ताला वसखरना मअ दाऊद अलजिबाल, आम्ही गुडा दाऊदाचे ताबे केले, त्यांचे सरी ताबे केले. युसब्बिहना, ते तस्बीह करते होते. वत्तैर, आणि परिंदा को ताबे केले. वकुन्ना फाइलीन, आम्ही कस करते केले होते, आम्ही कस ते करते होते. वअल्लमनाहु सनअत लबूस लकुम लितुहसिनकुम मिन बासिकुम, आणि त्यांना आम्ही झरे करूची कारिगिरी शिकवले तुमचे सबब, ताकि तुमचे दुश्मनाची तकलीफें तुमची तिची जो हिफाजत करो. फहल अंतुम शाकिरून, का तुम्ही शुक्र अदा करतली मनशा भितर शामिल वाटेत. गा अल्लाह ताला हजरत दाऊद अलैहिस्सलामाची जी कोणती खास सिफत अल्लाह ताला दिलं होतं. त्यांना जबूर दिलं होतं एक किताब, आणि त्यांची आवाज इतकी सुगड होती की जबूर जे किताब पडते होते एक समा बनतो होतो. એટલા असं की अल्लाहचे हुकमान घोडे परिंदे समज त्यांची तस्बीह करते होते. सूरे साद भितर को अल्लाह ताला सांगलो सखरना मअ दाऊद अलजिबाल युसब्बिहना बिलअशी वलिश्राब, त्यांचे सरी आम्ही घोडा हुकूम दिले होते, रात दिस ते तस्बीह करते होते. सूरे सबा भितर सांगले या जिबाल अव्विबी मअहु वत्तैर, एक घोडे ने परिंदे ते सरी तुम्ही तस्बीह करा. इतली सुकट त्यांचा आवाज होतो की गुडे को त्यांचे सरी अल्लाह ताला सांगलो होतं त्यांना तस्बीह करूचं हुकूम दिलं, परिंदा को हुकूम दिलं. ये आमचे सबब काही मुश्किल को अल्लाह ताला लाल बदर खुद बोललो की वकुन्ना फाइलिन, कहले आम्ही जे कोण तो अल्लाह इंसानाचा पुसो सलीका देऊ शकता तो घोडा परिंदा किसी देऊ शकत नाही. त्याच्या भितर आपलं आपलं एहसान असे. घोडा भितर को जिंदगी रहता, परिंदा भितर को जिंदगी रहता, त्यांची आपली आपली बोली राहतात. वइन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलकिन ला तफक़हून तस्बीहहु, हर चीज़ अल्लाह की तस्बीह बयान करता, लेकिन तुम्ही त्याची तस्बीह ओळखू शकत. हर चीज़ाची आपली आपली बोली राहतात. हर चीज़ अल्लाहची मखलूक. अल्लाहकडे काही म्हणले ना, आज दुनिया सबंध दाखवते वाटे. अल्लाहचे रसूल सासम म्हणजे जमाना देता की शुरू भीतर जे कोणती ढाय उभं राहून अल्लाहचे रसूल खुतबो देते होते. जे घेता 9 मिंबर तयार केले, ते मिंबरात खुतबो देऊ सुरू केला. मग ती ढाय रडू सुरू केली, माणसे ऐकले. बुखारी शरीफची रिवायत. इशिकत बुखारीची दुसरी रिवायतेभितर अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमवले होते की मक्काचो कोण तो फातर म्हाका फुडें सलाम करतो तो म्हाका तो फातराची को खून असेल. फातरे सलाम करते ते अल्लाहचे रसूल नबी जाण्या फुडें जिकडे ते होते झाडाची ढायो फातरे सलाम करते थे कि अल्लाहचे नबी तुमचे ऊपर सलामती दो. अल्लाहचे रसूल म्हणते थे ती फातरा येता तो खतम जिकडून ती फातरा म्हाका सलाम करती होती. चितो
अल्लाह ताला त्यांचे भितर खसूसियत धरून काढले. आमकां वळखूंक पडना तरी ती आमची कमजोरी. पण आता सायन्स को तरक्की करू लागलेले ही समज तिथे भितर एहसास असे त्यांचे आपले आपले तरीका वापर असे. तर दुनिया तरी बिलकुल आसान केली. मोबाईल जपता, कंप्यूटर जपता, हर चीज जपता येतात. आता काय व्हडली चित्र राहिलं समज चित्र जपू सुरू केली. अल्लाह ताला दुनिया भितर काही दाखवलं नाही. असं मेला मातशी तुमचो हात जपतलो, तुमचे पाय जपतले, ही समज चित्र तप्पला तुम्ही ही चीज जपता तरी अल्लाह ती चिजा भितर सलाहियत घालूची कोणते पडले जाते. त्यासाठी एक तरी अल्लाहची कुदरत ती तासं अल्लाह ताला लाल भितर बनलो वकुन्ना फाइलिन. ही समज करतले आम्ही घोडा भितर तस्बीह करूची सलाहियत आम्ही घटले, परिंदा भितर तस्बीह करूची सलाहियत आम्ही घटले. आणि हेजेन ओळखू पडता की तिलावत निक्की आवाजन करू कस. एक रिवायत बुखारीची कस गालिबान असे की हजरत अबू मूसा अशारी रज़ियल्लाहु ताला यांची आवाज हल्ली सुगड. अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु एक मर्तबा ह्यांचे महल्लातून मते होते आणि कुराण पडते होते. अल्लाहचे रसूल आटली पसंत आले की उभे राहून ऐकू शकले. आणि मनशा ऐकून करून वतनीन बोलले की लक़द उतिय मिस्मारु मिन मसाबीर आली दाऊद. दाऊदाची कोणती खुशबयानी जम गेली होती, सुगड आवाज, ते जो एक हिस्सा इनका को मिळला म्हणले. आणि दुसरे एकदा त्यांच्याकडे सांगले की मी वतनीन तुमची करार ऐकलो. त्यांनी बोलले अगर तुम्ही ऐकता बघा मी बिजी सुगड पडतो. आणि हदीसे भितर खुद येता की सुगड कुराण पडू कस बघ. त्यासबब ही जे कोणती हजरत दाऊद अलैहिस्सलामाची खुसूसियत होती. आम्ही सुगड पडले तरी त्याचा असर अल्लाह ताला जे कोणती मखलूक आम्ही गुंगी मखलूक वापरतात, परिंदे वाटे, जानवर वाटे, घोडे वाटे, झाडे वाटे, हर चीज़ों पर अल्लाह ताला त्याचा असर घालतात. हर चीज़ों की सरी लय मिळवतात. आमका ओळखू पडना ती चीज़ों निफाव से हीच चीज़ों अल्लाहकडे आमची सबब गवाही तुमची सरी आलता. असं अल्लाह ताला हिंगा सांगले की वसख्खरना मअ दाऊद अल-जिबाल वत-तैर वसख्खरना मअ दाऊद अल-जिबाल युसब्बिहना वत-तैर. दाऊदाचे ताबे आम्ही घोड़ा को आणि परिंदा को केले जे काही तस्बीह करते होते. वकुन्ना फाइलिन. हे मग अल्लाह सांगले हो मौजूदा मुझे तरफीन झालं. हे जे भितर को दाऊदासो काही कमाल न बना तर दाऊद अलैहिस्सलामाचो कमाल न मोजो कमाल मी त्यांचे भितर ही मुझी सलाहियत घटलो, तस्बीह करूची सलाहियत घटलो त्यांचे भितर को, परिंदा भितर को, घोडा भितर को. एक तर त्यांची ही सांगते. दुसरी त्यांची खसूसियत होती अल्लाह ताला त्यांना टेक्नॉलॉजी भितर को पहिले माहिर केलं होतं. वअल्लमनाहु सनअत लबूस. सनात म्हणून कारिगिरी. लबूस म्हणून असं हर कापडे घालूची चीज जे कोणते येतात ते काय लबूस म्हणतात. लबीसा म्हणत कापडे घालूचे, लबूस म्हणत घालूची चीज जे कोणते चीज आम्ही अंगार घालतात, कापडे कुर्ते सबच म्हणतात. लेकिन आमतौर पर हथियारची जे कोणती चीजों बदनावर घालतात आम्ही ते काय लबूस म्हणतात. खास करून जिरा जे कोणते राहतात लोखडीची कापडे. आयते भितर खुद हे जे खूप पडतात की लोखडीची जे कोणती कापडे आम्ही जंगे भितर घालतात, दुश्मनाचे वार त्यांच्या हमला केल्यान आमकां तकलीफ जाऊ नये म्हणून ते का जिरा म्हणतात. हजरत दाऊद अलैहिस्सलाम अल्लाह ताला हे करूचो तरीका दाखवला होता. आपण दाखवलं बोलता अल्लाह ताला. दुसरी आयते भितर अल्लाह सांगलो वअलन्ना लहू हदीद. लोखंड त्यांचे सबब एकदम नरम केलं होतं. नरम केलं मतलब अशी हातात धरला नरम नव्हती तशी एक सांगतो अल्लाकडे काय म्हणली नाही चीज. लेकिन ती लोखंड कशी आता लोखडी कशी जिरवची कशी ते मोडूची कशी तोडूची कशी याच्यासाठी किती मिशिनवर रावतात, भट्टीवर रावतात. इसली समज चीज अल्लाह ताला त्यांना दाखवलं होतं. यानंतर भल्ली सर जे कोणते मौजूदा जमान्याचे मुफस्सिरीन मान बनवला दाऊद अलैहिस्सलाम जे कोणते इलाका भितर राहते होते त्याची खुदाई झाली गे भितर व्हडली व्हडली भट्टीओ मिळली गे जे कोणती लोखडी हे जिरवची राहतात तिसरी व्हडली व्हडली भट्टीओ मिळली गे. ते अल्लाह ताला त्यांना हो इल्म हुनर दिलं होतं की लोखंड त्यांच्या समोर पाणी घातला पाहिजे. किंवा वअल्लमनाहु सनअत लबूस लकूम. आम्ही त्यांना जिरा करूसो इल्म दिलं होतं. लितुहसिनकुम मिन बास. अहसन यहसिन म्हणलं हिफाजत करूची. तुहसिनुकुम म्हणलं ती चीज तुमची हिफाजत करतली मिन बासिकुम. तुमचे दुश्मनाचे जे कोणते हमले राहतात, बास मला हमला, तुमचे दुश्मनाचे जे कोणते हमले राहतात ते हमला तुमका वरवच्या सबब
जी कोणती जिरा करती होती ती जिरा करूचा इल्म हो को अल्लाह ताला दिलं होतं. दुनियावी एतबार जी कोणती सनात आणि कारिगिरी रहता हे को अगर नित्य मकसद सबब रहता तरी हे को इबादत भितर शुमार होता. हेजे भितर काम करूचे तैयार करूचे अगर मकसद निक्को असे. शरीयत भितर दीन आणि दुनिया वाला काय अलग अलग चीज़ मकसद से फरक. असं ही चीज़ों का मी टेक्नॉलॉजी भितर असे दुसरी सिनात आणि हिरफत असे पेशाची चीज़ों असे हेजे भितर का मी फुडे वसू का का तरगीब देन गेले ती करूची चीज़ों. हजरत जकरिया अलैहिस्सलाम महाराज के जे कोणते भड़ाई होते त्यांचे काम करते होते आचारी नज्जार म्हणून होते. इसी का दीगर अंबिया भारत भले चलते कि अलग अलग मुख्तलिफ किस्म के पेशे इख्तियार करून होते. जर पेशे इख्तियार केला को म्हणजे ओलामा काय केलं ह्याच्या भितर ओलामा काय काय म्हणजे आपण करणातला को त्याच्याबरोबर गट्टी उखलतात एक काही काम नाही खालीशी भेटून घेता ओलामा काही केलं नाही. भितर घुसले मार्केट भितर घुसले बिझनेस भितर घुसले कारिगिरी भितर घुसले टेक्नॉलॉजी भितर घुसले हे घे काय आले आपण ह्यांचे का काम ह्यारी को आवडतो तारी को आवडतो जी का करतले फोडात असून बेसतले हे आसमानावर असून बेसतले ते आसमोगच पडतले. हे अंबियाचे को भारत अल्लाह ताला सांगले ही कारिगिरी त्यांची आपले दावती मिशन जरी हे काम को करते होते अल्लाह सांगलं आम्ही ते कसं शिकवले. फाहल अंतुम शाकिरून अल्लाह पुस्तक का तुम्ही शुक्र अदा करतले ही सब चीज़ अल्लाह तर्फे तुमका देण केली. त्यांच्याकडे सांगायला काय आमच्याकडे अल्लाह ताला सांगता बहरहाल इंसाना ही सब चीज़ों अल्लाह ताला शिकवलो एटलोच इंसानावर अल्लाह ताला एहसान केलो का तुम्ही याचं शुक्र अदा करता. बहरहाल ही आयात भितर जे म्हणतो पैगाम देऊन गेला एकतरीन तिलावत अल्लाहची जी कोणती किताब राहतात त्या निक्कीच निक्की आवाजाने आम्ही पढू का. हजरत दाऊद अलैहिस्सलाम पैगाम दूसरे सनात आणि कारिगिरी दे म्हणते राहतात त्याच्या भितर कमी हिस्सा घेणू का निक्के मकसद करून का इस्तेमाल करू का निक्की नियत का करू का त्याच्या भितर को सवाब मिलता. अल्लाह ताला हमका सही वल खदा नसीब करून अपनी शरीयत के मुताबिक ज़िंदगी गुजरने की तौफीक अता फरमाए.